भाजप आणि शिंदे गटानं महापालिका निवडणुकीसाठी एक समझोता केलाय। दोन्ही पक्षांनी युतीतच लढण्याची घोषणा केली आहे। मात्र दोन्ही पक्षांनी अजित पवार गटाला सोयीनं बाजूला सारलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटानं स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे इथं भाजप विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष पाहायला मिळेल। दरम्यान भाजपनं साथ सोडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काका पुतण्या एकत्र येणार का पाहूया। पुणे पिंपरीमध्ये महायुतीत फूट। भाजपा आणि राष्ट्रवादी आमने सामने। सत्तेसाठी अजितदादा सर्वस्वपणाला लावणार। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार। राज्याचा गाडा एकत्र हाकणारे सत्ताधारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकले। पुणे आणि पिंपरी चिंचवड हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असणारे भाग मानले जातात। पण या दोन्ही ठिकाणी महायुती होऊ शकणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। खुद्द देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीच यावर शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक यंदा चुरशीची ठरणार आहे। एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आता मग मुख्यमंत्री आज सर्वसेर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना। तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार। राज्यातील नेत्यांनी युतीबाबत आपला इरादा स्पष्ट केलाय। मात्र भाजप हायकमांड शक्य असेल तिथे युती करण्यासाठी आग्रही आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। तसंच महापालिका निवडणुकीत शक्य असेल तिथे युती करावी असा सल्ला अमित शहा यांनी या नेत्यांना दिल्याचं कळतंय। दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घडी विस्कटली नाही तोच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाचे निवडणूक कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांची बैठक झाली। राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांची ही पहिलीच बैठक आहे। विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या निर्देशानुसार ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। मतांचं विभाजन टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे। तासापूर्वीच आचारसंहिता चालू झाल्यानंतर सर सुनील आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीनं वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया। त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली। आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत। शरद पवार यांनी भाजप सोडून कुणासोबतही युतीची तयारी दाखवली होती। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मार्ग आधीच मोकळा झाला होता। त्यातच आता भाजप आणि अजित पवार गटानं स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे पुण्यात भाजपला रोखण्यासाठी काका पुतण्या एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रेवती हिंगवेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।